नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत छान पैकी सगळ्यांचं आवडतं, खासकर लहान मुलांचं आवडतं चिकन आणि भात, आणि ते पण अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये. तर चला आता आपण बघून घेऊया. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी पाव किलो आपण चिकन घेतलेलं आहे. आणि इथं कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, इथं धन, जिरं, मीठ, हे आपले रोजचे मसाले. इथं आपला मसाला, खडा मसाला आहे सगळा, हळद, तांदूळ, तेल, कढई, पाणी आणि आपल्या हिरव्या वाटण्यासाठी आपला हा भांड मिक्सरचा. चला आता आपण सुरुवात. मित्रांनो, आता आपण सुरुवात करायची. पहिले हे बघा, मस्त पैकी मी इथं स्वच्छ धुवून घेतले चिकन. तर आता आपण थोडस मॅरिनेट करायला घेऊ. थोडस हळद घेऊ, जास्त नाही काय करायचंय, आणि 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. हळद, थोडस आपले थोडेच धन जिरा पावडर, आणि थोडस गरम मसाला आणि मीठ, आणि चांगल्यापैकी टॉस करून घेऊया. एकजीव करून घेऊ. झाले. आता आपण ह्याला साईडला ठेवून घेऊया. आणि मस्त पैकी आता आपल्याला हिरवं वाटण करायचं आहे, तर त्याची तयारी करून घेऊया. पहिला आपण इथं लसणाची तयारी करून घेऊ. मस्त पैकी लसूण सोलते. आपल्याला का 8-10 कळी सोलायची आहे. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी 8-10 कळी लसणाचे सोलून झालेले आहेत. आणि आता आपण याला वाटण करून घेऊया. वाटणामध्ये आपल्याला लागणार लसूण, इथं आलं लागणार आपल्याला. हे बघा, मस्त पैकी आलं बारीक चिरून घेऊया. आलं आणि लसणाची जरा टेस्टच वेगळी असते, म्हणून आपण आलं मोठाच घेतलंय. थोडस चिरून घेऊ. आणि इथं मिरच्या घेऊया. 2-3च मिरच्या आहेत. आपण मग सगळे घेऊ. जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तसे तुम्ही त्या हिशोबाने घेऊ शकता. थोडस धन आणि जिरं वरून टाकून देऊ. चला आता आपण वाटण करून घेऊया. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आपलं हिरवं वाटण झालेलं आहे. आता याला साईडला ठेवूया. आणि आपण बारीक कांदा चिरून घेऊया. तो पण त्याच्या आधी आपण जरा कढई तापवायला ठेवूया. आणि इथं बाजूला पाणी गरम करू. जाड कढई आहे म्हणून पहिले तापवायला ठेवते. हे बघा, पाणी पण आपण गरम करायला ठेवूया लागलीच. आणि इथं आपलं थोडस तेल आधीच ओतून घेते, जेणेकरून आपलं तेल पण तापेल. कांदा कापूस तर पटकन आपला कांदा पण भाजून होतो. 3-4 पळ्या घेते. तेल पण आता तापत आले. चला आता आपण कढीपत्ता टाकून बघू तेल तापले का नाही. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी तेल आता तापले. आता कढीपत्ता टाकून देऊया. थोडेसे जिरे चांगल्यापैकी, धन नकभर, आणि लागलीच आपण कांदा पण टाकून देऊ.
चांगल्यापैकी आता भाजून घेऊ कांदा. लवकर पटकन भाजण्यासाठी मी थोडं हळद टाकते आणि थोडंसं मीठ टाकते. आपल्याला नंतर मीठ टाकायचंच आहे. थोडंसं आता पहिले हळद टाकते आणि मीठ चिमूटभर टाकते. आता पटकन मग आपलं हे कांदा भाजून होतो. तोपर्यंत आपण बाकीचे पण मसाले लागले टाकून देऊ. धना पावडर, गरम मसाला आपला, हे बघा मस्त पैकी आता कांदा भाजत आहे आणि लागलीच आपण भाजता भाजता आपला वाटण आहे हे आपण टाकून देऊ. मस्त पैकी हिरवा वाटणाचा छान पैकी वास यायला लागलाय मित्रांनो, एक नंबर. तर हे बघा मित्रांनो, मस्त पैकी छान पैकी आपला मसाला एक नंबर झालेला आहे तयार. आता आपण हे चिकन याच्यामध्ये टाकून चांगल्यापैकी एकजीव करून घेऊ. आणि थोडस 2 मिनिटांसाठी आपण बारीक गॅस मध्ये झाकून ठेवूया. इथं आपलं पाणी तापलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आता इथं 2 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी 2 मिनिटं झालेलं आहे. आपण याला उघडून बघूया. बघा मस्तच. आता आपण यामध्ये सगळं पाणी टाकून देऊ. पहिले हे वाटण तर सगळं पाणी आपण नितळून घेऊया चांगल्यापैकी आणि हे पाणी सगळं मिक्स करून टाकून देऊ. चला आता आपण यामध्ये पाणी ओतून घेऊया. जसं तांदूळ आहे त्या हिशोबाने पाणी टाकते. आपल्याला हेच पाणी लागणार आहे. आता मी वरून थोडंसं मीठ टाकते. 5 ते 10 मिनिटापर्यंत आपलं होतंय. मग आधीच आपण 2 मिनिटं घेतलं, 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं चिकन आता शिजतंय. तोपर्यंत आपण इथं दुसरी तयारी करून घेऊया. कांदा कापून घेऊ. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी 2-3 मिनिटं झालेलं आहे. आता आपण चेक करूया. छान पैकी आता मस्त सुगंध यायला लागलाय. आता आपण चिकन चेक करून घेऊया. मी गॅस बंद करते. हे बघा मस्त पैकी शिजलेला आहे. आता इथं पण मी तांदूळ मस्त पैकी धुवून ठेवलेला आहे छान पैकी. आता आपण चिकन काढून घेऊन आपण याला बारीक बारीक थोडं हाताने सुरा करून घेऊया. हे बघा मित्रांनो, मस्त पीस घेते आता. हे बघा मित्रांनो, 4-5 मिनिटं झालेलं आहे, तरी पण वास निघते ती. आता आपण बारीक बारीक तुकडे करून घेऊया छानपैकी. आपल्याला फोडणीसाठी भातामध्ये आपल्याला टाकण्यासाठी आपण कढई खाली केली. या टोपामध्ये आपण टाकले. आता आपण इथं गॅस ऑन करून घेऊया. तेल टाकते 2-4 पळ्या. इथं धन जिरं सगळे एकत्र टाकून दिले. आता आपण एकजीव करून घेऊया चांगल्यापैकी. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आपले खडे मसाले भाजून झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया.
छान वास यायला लागलाय खडे मसाल्यांचा. लागले तर आपण थोडे थोडे आपण मसाले ऍड करू, जास्त नाही. ऑलरेडी सगळ्यांमध्ये आपण मसाले ऍड केलेले आहे. हे आपलं रोजचा मसाला, गरम मसाला आहे. हे आपलं धन जिरं पावडर आणि एकदम करून घेऊया. आता आपण हे बारीक केलेलं हाताने चिकन ते आपण सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. लागले तांदूळ टाकून देऊया. थोडेसेच तांदूळ आहेत त्या हिशोबाने मी आणि त्याच्यात पाणी टाकते. मस्त पैकी आणि गॅस आता मी फुल करते. छानपैकी आता पाणी टाकलेलं आहे. थोडस आपण नकभरच आपल्याला मीठ टाकायचं, जास्त नाही. सगळ्यांमध्ये आपण कारण मीठ टाकलेलं आहे. थोडस चिमूटभर टाकते आणि एकजीव करून घेते आणि याला मी आता झाकून घेते 5 ते 10 मिनिटासाठी. 10 मिनिटासाठी परत आपण भेटू. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी 5 ते 10 मिनिटं झालेले आहे. आता आपण उघडून बघूया. हे बघा मी गॅस बंद करते. हे बघा मस्त पैकी बघू शकता, छान पैकी टेक्स्चर आलेला आहे आणि छान पैकी आपलं आणि भात रेडी झालेला आहे. थोडं आपण याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी टाकून देऊ आणि थोडस मी तुम्हाला दाखवते. आपला हे आणि भात रेडी आहे आणि इथं आपलं आणि हे बघू शकता मित्रांनो, मस्त पैकी आपली इथे डिश रेडी आहे आणि एक नंबर साध्या आणि सोप्या पद्धतीने. जास्त काही मसाले नाही, काय नाही, फक्त खडे मसाल्याचा ह्याच्यामध्ये मी यूज केला आहे, बाकी काय नाही. आणि असंच एक वेळ तुम्ही घरी एक वेळ 100% करून बघा. सगळ्यांना, खासकर लहान मुलांना नक्कीच आवडेल. आणि हा डिश कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.